नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. लक्षवेधीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. शहरांमधल्या मोक्याच्या जागा हा राजकीय नेत्यांचा सध्या अत्यंत आवडीचा विषय बनलाय. शहरांमधल्या या मोक्याच्या जागांची मालकी, या जागांचे व्यवहार, या जागांचा वापर आणि त्यासाठी केल्या जाणाऱ्या सगळ्या कायदेशीर हालचाली, या सगळ्यामध्ये नेत्यांचा अगदी मुक्त वावर असतो. किंबहुना राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाशिवाय हे सगळं पूर्णच होऊ शकणार नाही, अशी एक व्यवस्थाच आपल्याकडे तयार झाली आहे. सर्वसामान्य नागरिक, प्रशासकीय अधिकारी, राजकीय नेते अशा सगळ्यांना ही व्यवस्था पक्की पाठ झाली आहे. कधी कधी कुणाला याचा त्रासही होतो, पण तो आवाज सहसा बाहेर येत नाहीच. बरं, जर जमिनी शासकीय असतील, सार्वजनिक संस्थांच्या असतील, ट्रस्टच्या असतील, तर मग तर नेत्यांचं चांगलंच फावतं, कारण इथे तर तक्रार करणारेही फार नसतात. त्यामुळे बहुधा हे व्यवहार बिनबोभाटच पार पडतात. करोडो रुपयांच्या जमिनी कवडीमोल भावात पदरात पाडून घेतल्या जातात आणि त्यावर राजकीय नेत्यांचं आर्थिक आणि राजकीयही करिअर विस्तारत जातं. सध्या असाच एक व्यवहार चर्चेत आलाय. व्यवहार आहे पुण्यातला आणि आतापर्यंत कदाचित तुम्ही त्याबद्दल ऐकलंही असेल. हा व्यवहार आहे पुण्यातल्या जैन बोर्डिंग ट्रस्टच्या जमिनीचा. पुण्यामधली मोक्याची तब्बल 3 एकर जागा काही दशकांपूर्वी एका दानशूर व्यक्तीनं पुण्यामध्ये मुलांच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून ही जागा दान केली होती. या जमिनीवर एक हॉस्टेल उभं राहिलं. अनेक मुलांनी इथूनच आपल्या शिक्षणाची वाट चोखाळली. पण ऐन मोक्याच्या जागा या आता शिक्षणासाठी नसतातच, त्या असतात बिल्डर आणि नेत्यांसाठी. मग आधी या हॉस्टेलचा खर्च भागवण्यासाठी या ट्रस्टला कर्जाच्या खड्ड्यात ढकललं गेलं. मग सोयीचे विश्वस्त आणले गेले आणि मग विजेच्या वेगानं फाईल्स फिरवत सगळी जागा एका बिल्डरनं विकत घेतली. कवडीमोल किमतीमध्ये घेतली हे मी वेगळं सांगण्याची गरजच नाहीये. अर्थात हे सगळं तेव्हाच जुळून आलं जेव्हा नेत्यांना यामध्ये फायदा दिसला. या सगळ्या प्रकरणामध्ये आरोप झाले मुरलीधर मोहोळांवर. प्रकरण तापलं आणि आता बिल्डरनं म्हणे हा व्यवहार रद्द केलाय. एका संस्थेचा एक व्यवहार रद्द झाला हो, पण जमिनी लाटण्यासाठी, पैसे कमवण्यासाठी काय वाटेल ते करायचं ही जी वृत्ती धनदानग्यांमध्ये बोकाळले, ती कशी रद्द होणार हा कळीचा मुद्दा आहे. याच मुद्द्यावर बोलायचंय, पण त्या अगोदर पाहूयात या संपूर्ण प्रकरणासंदर्भातला स्पेशल रिपोर्ट. पुण्यामधील जैन बोर्डाची हीच जागा गेले काही दिवस वादाच्या भोवऱ्यात सापडली. कारण ट्रस्टच्या मालकीची असलेली ही जागा कवडीमोल किमतीत बिल्डरला विकली गेली आणि या सगळ्याचे मोठे लाभार्थी ठरलेत भाजपचे पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ. मुरलीधर मोहोळ यांनी या ट्रस्टची जागा विकली जावी यासाठी सगळं राजकीय वजन वापरल्याचा आरोप महायुतीच्याच नेत्यांनी करायला सुरुवात केली. हा भारतीय जनता पार्टी रवी धंगेकर युद्ध नाही, पण जे लाभार्थी लोक आहेत ते आज रस्त्यावर येताना दिसत आहेत. अनेक लाभार्थी रस्त्यावर फिरत आहेत. आता त्याच्यावर मी बोलणार नाही. मी कालच सांगितलं की मी फक्त जैन मंदिर आणि रवी धंगेकर, जोपर्यंत जैन मंदिरची सुटका होत नाही आणि जो बिल्डरांच्या जागेत अडकून पडलेला आहे आणि ज्यांनी त्याला सपोर्ट केला ते मुरलीधर मोहोळ. शिवाजीनगर मॉडेल कॉलनी परिसरामध्ये जैन बोर्डिंग ट्रस्ट आहे. जैन बोर्डिंग ट्रस्ट ही जनहितार्थ कार्यासाठीची सार्वजनिक ट्रस्ट आहे. 1958 साली हिराचंद नेमचंद दोशी यांनी ट्रस्टला आपली जमीन दान केली. या जमिनीवर मुलांसाठी वसतिगृह आणि धर्मशाळा बांधावी यासाठी दान करण्यात आली. 3 एकरच्या जागेमध्ये जैन मंदिर आणि मुलांचं वसतिगृह उभारण्यात आलं. या ट्रस्टचा खर्च चालवण्यासाठी विश्वस्तांकडून 70 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं गेलं. 70 कोटी रुपयांच्या कर्जामुळे ट्रस्टच्या जमिनीवर बँकेचा बोजा चढला. कर्ज फेडण्यासाठी ट्रस्टच्या विश्वस्तांनी ट्रस्टची जमीन विकण्याचा निर्णय घेतला. विश्वस्तांनी गोखले कन्स्ट्रक्शन कंपनीला ही जमीन विकली. 230 कोटी रुपयांना आणि या सगळ्या संदर्भात जय महाराष्ट्रानं काही सवाल उपस्थित केलेत. हे सवाल नेमके काय आहेत ते बघूयात.
मुळात जैन बोर्डिंग ट्रस्टची जागा विकण्यासाठी कट रचण्यात आला होता का? जैन बोर्डिंग ट्रस्टच्या विश्वस्तांची भूमिका ही या संपूर्ण प्रकरणात संशयास्पद आहे का? 70 कोटींचं कर्ज घेण्याचं कारण नेमकं काय होतं? कर्जफेडीसाठी संपूर्ण जमीन विक्री हा एकमेव पर्याय होता? जमीन विक्रीची किंमत निश्चित करताना सुद्धा गैरव्यवहार झाला होता का? जमीन विक्री करण्याची प्रक्रिया ही अत्यंत घाईघाईनं का केली गेली? दान केलेली जमीन ही व्यावसायिक कारणांसाठी का विकली गेली? जमीन विकताना जैन समाजाला विचारात का घेतलं नाही? शिक्षणासाठी दान केलेली जमीन पैसे कमावण्यासाठी वापरण्यात आली का? मुरलीधर मोहोळ यांचा या संपूर्ण प्रकरणामध्ये सहभाग आहे का? जमिनीचा व्यवहार होताना सरकारी यंत्रणा गप्प का बसल्या? महायुतीमधील नेत्यांनी मंत्र्यांच्या घोटाळ्याबद्दल बोलायचं की नाही? पुण्याचे पालकमंत्री या सगळ्या वादापासून स्वतःला दूर ठेवतायत का? आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आपल्या सोबत आहेत भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकर. विनायक सर नमस्कार, स्वागत आहे आपल्या चर्चेत. नमस्ते. नमस्ते. शिवसेनेचे प्रवक्ते योगेश केदार चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. योगेशजी आपलंही स्वागत. नमस्कार. सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार आपल्या सोबत आहेत. विजय सर नमस्कार, स्वागत आहे. नमस्कार. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप आपल्या सोबत आहेत. प्रशांत सर आपलंही स्वागत. नमस्कार. आणि युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अक्षय जैन या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. अक्षयजी आपलंही स्वागत. नमस्कार. विजय सर मी पहिल्यांदा तुमच्याकडे येते कारण या प्रकरणामध्ये तुम्ही सुरुवातीपासून बरेच प्रश्न उपस्थित केले गेलेले आहेत. आता जय महाराष्ट्राने जे सवाल उपस्थित केलेले आहेत हे सगळे सवाल या प्रकरणासाठी तंतोतंत लागू होतात की नाही, आणि या व्यतिरिक्त असा कुठला कळीचा मुद्दा आहे जो तुम्हाला असं वाटतंय की या प्रकरणामध्ये सगळ्यात अग्रक्रमी असायला हवा आणि ज्याच्यावर विचार व्हायलाच हवा? पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही जे प्रश्न उपस्थित केले त्याच्यातले काही प्रश्न असे होते की त्याच्या समोरचं प्रश्नचिन्ह फक्त काढून टाकावं. म्हणजे ते आहे का, म्हणजे मुरलीधर मोहोळ यांचा संबंध आहे का, त्याच्या समोरचं प्रश्नचिन्ह काढून टाका. बर, संबंध आहेच. आता याच्या वतीमध्ये जे समर्थन करतात मुरलीधर मोहोळांचं त्यांच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. ती त्यांची कदाचित कंपल्शन असेल किंवा त्यांनी सर्व कागदपत्रांचं अवलोकन केलं नसावं. योगायोग किती असावेत याला काही मर्यादा असतात. चुकून काही गोष्टी घडल्या जाऊ शकतात हेही मला मान्य आहे. म्हणजे आज काही ठिकाणी बोलताना भाजपचे लोक म्हणत होते की कोणी येतं, प्रस्ताव मांडतं, मंत्री ते मंजूर करतात वगैरे वगैरे, हेही मला मान्य आहे. मुद्दा येतो काही दिवसांपूर्वी, म्हणजे साधारणत 15 दिवस 3 आठवडे झाले असतील. या विषयामध्ये ज्या पद्धतीने सगळे प्रकार पुढे येत होते, ज्या पद्धतीने, पुन्हा एकदा सांगतो की हे ज्या बँकांनी ज्या पतसंस्थांनी कर्ज दिलं त्या सगळ्या सेंट्रल कोऑपरेटिव्ह ऍक्ट नुसार चालतात आणि त्या केंद्राच्या अखत्यारीत येतात. म्हणजेच मुरलीधर मोहोळ ज्या खात्याचे मंत्री आहेत त्यांच्या अखत्यारीमध्ये येतात. ठीक आहे, संबंध नव्हता हे मान्य केलं, तरी हे उघडकीस आल्यानंतर मी चौकशी करतो, मी याच्यात काही गडबड झाली तरी बघतो असं त्यांनी म्हणणं अपेक्षित होतं. तसं न म्हणता त्यांनी माझा या प्रकरणाशी काही संबंध नाही असं पालुपद लावलं आणि शेवटपर्यंत तेच म्हणत राहिले. आणि अचानक म्हणायला लागले की नाही आता माझा संबंध आहे, आता मी जैन बांधवांना हवा तसा निर्णय घेऊ शकतो, त्यासाठी प्रयत्न करतो. हा त्यांच्या भूमिकेमध्ये परिवर्तन व्हायला बराच कालावधी लोटला. योगायोगाने जे तिन्ही बिल्डर आहेत, ज्या तिन्ही कंपन्यांनी विद्या भरणाऱ्या त्याही त्यांच्याशी संबंधित, कर्ज देणाऱ्याही त्यांच्या संबंधित,
सगळी यंत्रणा महापालिकेत तर ते महापौर होते, अनेक वर्ष तिथं आहेत तेही त्यांच्याशी संबंधित. त्यांनी अमालगमेशाने हे प्लॅन कसे मंजूर केले त्याची आता चौकशी सुरू आहे. ठीक आहे, जे झालंय ते झालं योगायोगाने असं एके वेळे म्हटलंही असतं, परंतु त्यानंतर जे मखलाशी केली गेली म्हणजे ज्या पद्धतीने लुकवाचप्पी झाली ती अत्यंत आक्षेपार्ह आहे. आणि त्याच्यामुळे या प्रकरणामध्ये आणखी परते त्याच्यातली लोकांनी शोधायचा प्रयत्न केला आणि ही पब्लिक डोमेन मध्ये होती. म्हणजे ही कोणी राजकीय म्हणून केले तर असंही मी म्हणणार नाही, कारण बरीच ही कागदपत्र ही आता सगळ्यांना अवेलेबल आहे, थोडे पैसे भरले की ती मिळतात. आणि त्याच्यातून जे पुढे आलं ते सगळं भयानक होतं. प्रशासनाने सर्व नियम या बाबतीत धाब्यावर बसवले. बरोबर. कोणीही केवळ आणि हे असं विनाकारण प्रशासन कधी करत नाही, हे चुकून कधी होत नाही. बरोबर. हे जाणीवपूर्वक कोणाला तरी एकदावाला खाली गेलं आणि त्याचे परिणाम आता दिसत आहेत आणि याच्यावर कारवाई व्हायलाच हवी. हा बरोबर आहे प्रश्न. करार रद्द करून हे काय सगळं संपणार नाहीये. विजय सर, मी तुम्हाला हा प्रश्न पहिल्यांदा यासाठी विचारला, तो फक्त कायद्यातल्या त्रुटी तुम्ही दाखवाव्यात यासाठी नव्हता. कारण हा मुद्दा जेव्हा चर्चेला येतोय ना, तेव्हा प्रश्न फक्त कायद्यातल्या त्रुटींचा किंवा नियम पाळले गेलेत एवढ्याचा नाहीये. हा प्रश्न जितका कायद्याचा आहे तितकाच हा प्रश्न सामाजिक आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं हा प्रश्न नैतिक आहे. आपण काय करतोय, आपण कशासाठी करतोय, आपण कुणाचं नुकसान करतोय याचं किमान भान जर नसेल तर काय होऊ शकतं याचं हे फक्त एक उदाहरण आहे. दुर्दैव हे आहे की ही उदाहरणं आपल्याला पावलोपावली दिसतात. जेव्हा एखादा मंत्र्याचं नाव समोर येतं त्यावेळेस त्याची इतकी चर्चा तरी होते, पण जेव्हा छोट्या छोट्या पातळीवर ही उदाहरणं होत असतात त्याची चर्चा होत नाही. आणि म्हणून मी म्हणते, जितका कायद्याचा आहे तितकाच हा प्रश्न सामाजिक सुद्धा आहे आणि तितकाच किंबहुना त्याही पेक्षा मोठा हा प्रश्न नैतिक आहे. अक्षय जैनजी, फक्त तुम्ही जैन समाजाचं प्रतिनिधित्व करता म्हणून नाही, पण एकूण ही सगळी जी व्यवस्था बघितली, तुम्हाला सुरुवातीपासून या प्रकरणामध्ये कटच रचला गेलाय असं दिसलं का? हे बघा, नमस्कार. जय महाराष्ट्राच्या माध्यमातून एक सांगू इच्छितो. सर्वप्रथम, आमच्याच कुंपणाने शेत खाल्लंय. याच्यात जे ट्रस्टी आहेत सर्वाधिक दोषी ते आहेत, त्यांनीच ही जागा विकली बिल्डरला. आणि आता मागच्या बऱ्याच वर्षापासून आम्ही पुण्यात आंदोलन करतो. विद्यार्थी चळवळीमध्ये काम करत असताना हॉस्टेलची जागा ऑलरेडी अपुरी पडते. म्हणजे आम्ही जागा वाढवण्यासाठी आम्ही शासनाकडे दरवेळेस आवेदन करतो, म्हणजे त्यांच्याकडे आम्ही विनंती करत असतो. इथं एवढी मोठी जागा असताना 3.25 एकरची जागा आहे आणि त्या जागेत 235 विद्यार्थ्यांची आता कॅपॅसिटी असताना त्यांनी ती 150 वर नेली आणि नंतर ती जागा पूर्णपणे बिल्डरला विकण्यात आलेली. आता जागा वाढवण्याऐवजी तिथं आरामाने, म्हणजे आम्ही ज्यावेळेस पूर्ण सर्व माहिती घेतली आणि आम्ही काही व्यावसायिकांशी बोललो वगैरे, काही बांधकाम व्यावसायिकांशी बोललो, तर म्हणजे सर्व हे करत असताना 2000 विद्यार्थ्यांची म्हणजे सोय तिथं व्यवस्थितपणे होत होती. परंतु प्रशासनाला हाताशी धरून हे म्हणजे इतकं भयानक आहे, जसं विजयकुमार सर म्हटलं, इतकं भयानक आहे. ज्यावेळेस डॉक्युमेंट आम्ही म्हणजे 2-2.5 महिने आम्हाला डॉक्युमेंट गोळा करायला लागलेले, आम्हाला डॉक्युमेंट सुद्धा मिळत नव्हते. म्हणजे काही ना काही कारणास्तव डॉक्युमेंट आम्हाला नाकारण्यात येत होते. म्हणजे सर्व हाती लागलं आणि ज्या ज्या प्रक्रिया घडत, म्हणजे तुम्हाला सांगतो, एका दिवसात लोन सँक्शन झालं, लोन डिस्बर्समेंट झालं, त्याच वेळेस त्यांना सेल डीडही होते आणि त्यानंतर पूर्ण प्रॉपर्टी गहाण ठेवली जाते. एवढी तत्परता पूर्ण महाराष्ट्रात, पुण्यात नाही, महाराष्ट्रात देशभरात कुठंच होत नाही तेवढी ह्या प्रकरणात झालेली आहे. आणि शेवटी पैसा आणि अर्थकारण याचा किती मोठा प्रभाव या पूर्ण व्यवस्थेवर आहे, त्यासाठी आम्ही आवाज उठवलेला आणि आज त्याच्यात लोकांचा आम्हाला सहभाग मिळतो. फक्त जैन समाजाचा विषय नाहीये हा, जो आहे ट्रस्ट जे आहेत. म्हणजे समजा हा एक एक्झाम्पल सेट झाला असता की उद्या भविष्यात जर कोणत्याही ट्रस्टला वाटलं, कोणत्याही शैक्षणिक संस्थेला वाटलं आम्ही मोक्याची जागा आहे ती विकून द्यायची आणि नंतर जे कुठेतरी साईडला जाऊन, म्हणजे 5-50 किलोमीटर दूर जाऊन, लांब जाऊन ती नवीन तिथं कॉलेज किंवा शाळा उभं राहायची. परंतु ही एक मोठी चपराक त्यांच्यावर बसलेली. आता उद्या धर्मादाय आयुक्तांकडून आम्हाला निर्णय अपेक्षित आहे. आता पुढचं काय असेल त्याच्यावर बघूया. त्या अक्षय, आणि हे खूप गंभीर आहे. म्हणजे तुम्ही जे सांगितलं ते, की तुम्हाला कागदपत्र साधे गोळा करायला 2.5 महिने लागले आणि हा व्यवहार व्हायला 1 महिना पण नाही लागला, त्याच्या आतच तो पूर्ण झाला. तुम्हाला सांगतो, याच्यात खूप मोठी, म्हणजे याच्यात जी तारखानुसार जर गेलो ना आम्ही, तर 21 नोव्हेंबर 2023 ला पहिल्यांदा त्या चॅनलवर जे ट्रस्टी जे आहेत ते ET नाववर इंटरव्ह्यू मध्ये ते सांगतात की आमच्या कंपनीचा जो शेअर व्हॅल्यू जे कमी आहे, आता 230 कोटी रुपये आमच्याकडे येणार आहेत येणाऱ्या 1.5 वर्षात. म्हणजे बघा, 1.5 वर्षापूर्वीपासून हे नेक्सस आणि त्यांचं जे मोडस ऑपरेंडी जी होती खूप भयानक आहे, ते सुरू झाल्यावर मग कशा पद्धतीने काय काय घडामोडी घडल्यात, पेपर्सचं त्यांनी मॅन्युप्युलेशन कशा पद्धतीने केलेलं. म्हणजे शंका एक महत्वाची अशी उरते की पुण्यातल्या ज्या 2 वर्तमानपत्रात जी जाहिरात देण्यात आलेली ती पुण्यातल्या एकही बिल्डरला दिसली नाही का? कोणत्याच बिल्डरला ती जाहिरात दिसली नाही. आणि बरोबर फक्त त्या 3 बिल्डरांकडे जे एकमेकांशी निगडीत बिल्डर आहेत
त्यांच्याकडे ती जाहिरात जाते आणि तेच बीड करतात. आणि बीडचा फॉर्मॅट तुम्हाला सांगतो, जे टेंडर त्यांनी भरलेलं तिघांचं फॉर्मॅट सेम, तिघांचं फोन सेम, तिघांची स्पेस सेम, फक्त आकडे वेगवेगळे. त्याची गव्हर्नमेंट म्हणजे ते व्हॅल्युएशन जे काढतात ती निघते 223 कोटी आणि जे गोखले बिल्डर आहेत ते करतात 230 कोटी. 200 आणि 185 असे दोन बिल्डर हे करतात. जर व्हॅल्युएशन जर 223 कोटी असेल तर हे 200 आणि 185 कोटी यांनी कसं काय बदलेली, म्हणजे पूर्ण मॅन्युप्युलेशन ह्या टेंडर प्रक्रियेत झालेलं वगैरे. आणि सर्वात महत्वाचा मुद्दा की अशा पद्धतीने पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टची जागा तुम्ही जर व्यावसायिकांना देत असाल तुमच्या फायद्यासाठी, पर्सनल फायद्यासाठी, तर येणाऱ्या भविष्य काळात म्हणजे ज्या काही आता शाळा, संस्था, हॉस्पिटल्स उरलेले आहेत हे सर्व विकून खातील. नाही, हाच तर नैतिक मुद्दा आहे ना. म्हणजे जे दिलं होतं कशासाठी जागा, तर मुलांच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून, तिथे हॉस्टेल उभं राहावं म्हणून, भविष्यात पुढं मोठं होईल आणि नंतर मोक्याची जागा विकता येईल यासाठी, तर हा उद्देश नव्हता. येते परत तुमच्याकडे. प्रशांत जगतापजी, पुण्याच्या राजकीय वर्तुळात, सामाजिक वर्तुळात आणि पुण्यामधल्या व्यावसायिकांच्या वर्तुळामध्ये तुम्ही वावरता. हा प्रश्न काही फक्त पुण्यापुरता मर्यादित नाहीये, पण पुण्यापुरता मर्यादित जरी तुम्हाला विचारायचा झाला तरी मला एक गोष्ट सांगा, पुण्यातले राजकीय नेते आणि व्यावसायिक हे आता इतके हतबल झालेत किंवा इतके नफ्याच्या मागे लागलेत की 200-250 मुलांच्या शिक्षणाचं वाटोळं झालं तरी चालेल, पण आमचे पैसे झाले पाहिजेत. बघा, सत्तेतून पैसा आणि पुन्हा पैशातून सत्ता, अशा प्रकारचं सूत्र आता पुण्यातल्या राजकारणाने स्वीकारणे अशी परिस्थिती आहे. मी पुणे शहराचा माजी महापौर म्हणून जबाबदारीने सांगू इच्छितो की मागच्या 9-10 वर्षातलं पुणे महानगरपालिकेचं जर एकूणच सगळे व्यवहार तपासले तर विजय कुमार साहेब सुद्धा हे मान्य करतील की पुणे शहराचे आता ठेकेदार सुद्धा, म्हणजे महापालिकेची जी लोक कामं करतात, पीडब्ल्यूडीची जी कामं करतात किंवा शासकीय टेंडर ज्यांना मिळतात, आमदार खासदारांचे निधी किंवा नगरसेवकांचे निधी, हे सगळे राजकीय कार्यकर्ते किंवा नगरसेवक किंवा एकूणच राजकीय नेत्यांच्याच घरातल्या मंडळींच्या नावाने हे ठेके आले. त्याच्यामुळं हे आता नुसतं या म्हणजे सगळ्या राजकारणाचं गुन्हेगारीकरण झालं नसून या ठिकाणी व्यापारीकरण झाले अशा प्रकारची परिस्थिती आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून जैन बोर्डिंग सारखी एक महत्वाची संस्था, ज्या संस्थेने मागच्या 68 वर्षामध्ये हजारो विद्यार्थी घडवले, काहींना मोठं यशस्वी व्यावसायिक तयार केलं, तर काही या ठिकाणी सनदी अधिकारी म्हणून गेले. त्या जागेवर डोळा ठेवण्याचं काम हे राजकीय मंडळींनी केलं. आता ही वस्तुस्थिती समजली पाहिजे. म्हणजे एक मला या निमित्ताने आपण जो क्वेश्चन मार्क केलाय त्या संदर्भात सांगायचंय, ट्रस्टवर कर्ज नव्हतं, हे 70 कोटीचं जे कर्ज आहे हे गोखलेंनी त्या ठिकाणी त्याचा बोजा चढवला. म्हणजे या एका गोष्टीचं मला आश्चर्य वाटतं. मी असेल, विजय कुमार साहेब असतील किंवा बाकी सगळी मंडळी सामाजिक राजकीय सेवेमध्ये कामकाज करतो. ट्रस्टचे व्यवहार जे असतात, ट्रस्टला एखादी जागा त्या ठिकाणी विकसनाला करायची असेल तर महाराष्ट्रातल्या हजारो ट्रस्टचे अर्ज धर्मादाय आयुक्त कार्यालयामध्ये 10-15 वर्ष पेंडिंग आहेत. त्याचा निकाल लागत नाही. फक्त मुरलीधर मोहळांच्या वशिल्यातून गोखले येतात आणि 10 दिवसामध्ये या ठिकाणी ज्यांचं काम 10 वर्ष होत आहे दुसरीकडे जाऊन या गोखलेंना किंवा या नका जे काय आताचे ट्रस्टी आहेत या जैन बोर्डिंगचे, त्याला 10 दिवसात विकण्याची परवानगी मिळते. दुसरी गोष्ट, एखादा सामान्य माणूस एखादा कोटी रुपये कर्ज जरी काढायला गेला तर त्याला 6 महिने बँकेत चक्रा मारायला लागतात. इथं मात्र आज सकाळी 11 वाजता बँकेत त्या पतसंस्थेत अर्ज जातो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी अकाउंटला 70 कोटी रुपये जमा होतात. ते पण मुरलीधर मोहोळ ज्या सहकार राज्यमधून ज्या केंद्र सरकारमध्ये कामकाज करतात त्यांच्या अखत्यारीत असणारी कर्नाटकमधली एक पतसंस्था कर्ज देते. याचा अर्थ काय की गोखले एवढा मोठा ब्रँड असून कुठली नॅशनलाइज बँक किंवा कुठली मल्टीनॅशनल बँक त्यांना कर्ज देत नाही, तर त्यांना पतसंस्थेकडून कर्ज घ्यावं लागतं. म्हणजे तिथं कुठेतरी मुरलीधर मोहोळांनी त्यांच्या मंत्रिपदाचा गैरवापर केलेला आहे. महापालिकेला सुद्धा म्हणजे एकीकडं यांना गोखलेंना खरेदी करून दिलं जातं आणि प्लॅन सँक्शन मात्र ट्रस्टींच्या नावाने केला जातो. आपल्या माध्यमातून दर्शकांना कळायला हवं की ट्रस्टींच्या नावाने प्लॅन का सँक्शन केला, तर तुम्ही आम्ही जर व्यावसायिक म्हणून किंवा एक सामान्य माणूस म्हणून जर प्लॅन सँक्शनला दिला तर रेग्युलर एफएसआय मिळतो किंवा पेड एफएसआय मिळतो. पण ट्रस्टच्या नावाने कुठल्याही ट्रस्टच्या नावाने जर प्लॅन सँक्शन केला तर त्याला एक्स्ट्रा एक एफएसआय विनामूल्य मिळतो. म्हणजे त्याच्यामुळं सगळ्याच गोष्टीचा गैरवापर झाला. महानगरपालिका, धर्मादाय आयुक्त कार्यालय, नोंदणी निरीक्षक, बँका, सहकार खातं आणि ह्या सगळ्या गोष्टी कुठला तरी पुढारी किंवा कुठला तरी सत्ताधारी पाठीमागे असल्याशिवाय होत नाही. त्यामुळे मुरलीधरजी मोहोळ स्वतःचा जो काही बचाव करतात तो हास्यास्पद आहे. पण एक नक्की आहे, इथून पुढच्या काळामध्ये चांगले ठिकाणी धार्मिक देवस्थान सुद्धा राजकीय मंडळींना आपल्या संस्थानामध्ये पूजेला बोलवायला घाबरतील. कारण की पुढारी आला की त्याचा देवस्थानच्या जमिनीवर डोळा आहे अशा प्रकारची शंका सगळ्याच धर्माच्या देवस्थानावर त्यांच्या मनात नक्की अशी परिस्थिती आहे. ती परिस्थिती येऊ नये अशी आपण सगळेजण अपेक्षा करूयात. प्रशांतजी, विनायक आंबेकरजी, आता हे सांगा की आम्ही असं नाही कुणी म्हणणार की विरोधकांनी आरोप केले किंवा काही कागदपत्रांमध्ये नाव आलं म्हणून उचला आणि मंत्र्यांना जेलमध्ये टाका वगैरे किंवा खटले दाखल करा,
पण किमान जेव्हा इतका मोठा इश्यू समोर येतो त्यावेळेस तेव्हा चौकशी आम्ही करू किंवा इथे चौकशीची गरज आहे असंही सत्ताधाऱ्यांना वाटत नाही, तीही गरज दाखवली जात नाही. उलट सगळी शक्ती हे ते नेते ते मंत्री कसे निर्दोष आहेत हे सांगण्यामध्ये खर्च केली जाते. ही अगतिकता काय आहे? कुठलीही अगतिकता याच्यामध्ये नाही. मी पहिल्यांदा अक्षय जैन यांचं आभार व्यक्त करतो की त्यांनी सांगितलं की कुंपणाने शेत काढलंय. मूळ घटना काय आहे तर कुंपणाने शेत काढलेलं आहे. आता त्याच्यामध्ये राजकीय पक्ष किंवा त्यांचे नेते जर का इन्व्हॉल्व झाले तर ते त्यांच्या फायद्यासाठी त्याला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न करणार हे सगळ्या जनतेला कळतं. त्यामुळे तुम्ही कितीही आरोप करा, तुम्हाला जे आरोप करायचे त्याची तक्रार करा, त्याची चौकशी भारतीय जनता पार्टीचं सरकार माननीय देवेंद्रजी हे नक्की करतील असं मी जाहीर आश्वासन त्यांना देतो. आता मुद्दा कुठे आला तर कुंपणाने शेत खाल्लं जे या प्रकरणाशी गेले 2.5 महिने संबंधित आहेत. त्यांनी अभ्यासपूर्वक एक विधान केलं की कुंपणाने शेत खाल्लं. आता हा ट्रस्ट कुणाचा आहे तर आपल्याला माहिती असेल पुण्यामधलं वालचंद नगर इंडस्ट्रीज म्हणून जे आहे त्या मालकांनी, ते अतिशय दानशूर होते, ते दिगंबर जैन समाजाचे होते. त्यामुळे त्यांनी अनेक ठिकाणी ज्या काही अशा ट्रस्टच्या प्रॉपर्टीज तयार केल्या त्याच्यामध्ये त्यांनी बिल्डिंगसाठी दिलं आणि एका मुंबईच्या दानशूर व्यक्तीने आपली जागा दिली, असा हा ट्रस्ट तयार झाला. असे ट्रस्ट पुण्यामध्ये त्यांचे अनेक होते. माझ्या डोळ्यासमोर 2 ट्रस्ट आहेत ते मी तुम्हाला सांगतो. एक आहे कस्तुरबा मंगल कार्यालय म्हणून राहुल टॉकीजच्या शेजारी एक ट्रस्ट होता. जे आता राजकीय नेते बोलले त्यांच्या नेत्यांनी त्याच ट्रस्टमध्ये ते जे 3 मजली मंगल कार्यालय होतं ते काढून तिथे कमर्शियल इमारत तयार केलेली पुण्याने पाहिलेली आहे. आणि ती कमर्शियल इमारत ही त्यातल्या जैन बांधवांची जी एक सोय होती की 3 मजली कार्यालय होतं, एका वेळेला 3-3 लग्न लागायची. मी स्वतः अनेक कार्यक्रमांसाठी तिथे गेलेलो आहे. ती सगळी बंद पाडलेली आहे. त्यामुळे उगीच एकमेकाला दोष देण्यात काही अर्थ नाही. याच्यातला मूळ मुद्दा आहे की कुंपणाने शेत खाल्लेलं आहे. त्यांनी मिळालेल्या पैशातून वालचंद नगर इंडस्ट्रीजला पैसे ट्रान्सफर केल्याचंही समोर आलेलं आहे. याच वालचंद नगर इंडस्ट्रीजचे जे मालक होते, पुढचे मालक, त्यांनी लवासा सिटी नावाची सिटी केली होती पुण्याच्या जवळ. त्या सिटीमध्ये 100 स्क्वेअर किलोमीटरचा एरिया शेतकऱ्यांकडून कशा जमिनी खरेदी केल्या, त्या शेतकऱ्यांची दुःख काय होती. त्यानंतर त्या लवासा सिटीसाठी एका रात्रीमध्ये 24 कायदे कसे बदलले गेले हे सगळं जनतेसमोर आहे. त्यामुळे या राजकीय नेत्यांना मी विनंती करतो की हे जे आहे की तुम करेंगे तो रासलीला, हम करेंगे तो कॅरेक्टर ढिला असं तुम्हाला म्हणायचं का? पण मला एक सांगा आंबेकरजी, असं कधीही ही नसतं. कुंपणं काही एवढी आम्ही- मजबूत आम्ही- नाही आहेत की त्यांना काही बळकटी मिळाली नाही तर ते कुंपणं शेत खायला जातील. बरं, शेत पण मोठं आहे त्यामुळे कुंपणाला ताकद नाही मिळाली तर अक्षयची ताकद मिळाल्याशिवाय कुंपण खाईल का हे शेत? नक्कीच. म्हणजे मी आता त्याच विषयावर येणार होतो पूर्ण होऊ दे की फक्त. जे येते ज्या येते पद्धतीने सर, तुमच्याकडे येते आंबेकर सर. हा, ज्या पद्धतीने धर्मदाय आयुक्त असतील, वेगवेगळे डिपार्टमेंट असतील, पीएमसीचे कर्मचारी अधिकारी असतील, यांनी जेवढी तत्परता दाखवलेली आहे या सर्व कामानिमित्त, असं सामान्यांची कामं होतात का हो? जसं आता प्रशांत जगतापजी म्हटले की जर आम्हाला जर 7-8-10 लाखाचं लोन लागत असेल ना तर एका दिवसात सँक्शन होत नसतं. इथं 70 कोटी रुपये होतात. आणि नॅशनलाइज बँकेकडनं लोन न घेता कर्नाटकची बँक त्यांना लोन देते. त्याची शाखा कोणती? कराड शाखा. एका दिवसात पुण्यातली जंगली प्रभात रोडवरची जी ब्रांच आहे बुलढाणा अर्बनची, ती पण लोन त्याच दिवशी देते, तेच सँक्शन आणि तेच पैसे ट्रान्सफर होतात. कराडवरनं पण पैसे त्याच दिवशी ट्रान्सफर होतात, सेटल होते. म्हणजे हे सर्व जे पद्धतीने झालेलं आहे ना हे सामान्य माणसांसोबत होत नाही. त्यामुळे मी जो वाक्य वापरला किंवा मी जे दिलेलं कुंपण क्षेत्र, त्याच्यात दोषी आमचे ट्रस्टी आहेत तर 100%. परंतु हे ज्या पद्धतीने ज्यांनी कोणी घडवलेलं आहे तर ते पण याच्यात तितकेच दोषी आहेत, त्यापेक्षा मोठे दोषी आहेत. तर त्याच्यावर यांनी सुद्धा त्या गोष्टीवर पण त्यांनी उत्तर देणं अपेक्षित आहे. तेवढंच क्लॅरिफिकेशन तुमच्याकडनं घेणं गरजेचं होतं म्हणून तुमच्याकडे आली. योगेश केदारजी, आता या सगळ्या प्रकरणात तुमच्यासाठी एक खूप महत्वाचा प्रश्न आहे. या प्रकरणामध्ये आवाज उठवणारे किंवा या प्रकरणामध्ये सवाल उठवणारे कोण होते? तर नव्यानं तुमच्या पक्षात आलेले आणि आधी काँग्रेसमध्ये असलेले रवींद्र धंगेकर. चर्चा कसली होते की रवींद्र धंगेकर यांनी महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकू नये अशी वक्तव्य केली जातात आणि मग रवींद्र धंगेकरांना हे सांगावं लागतं की त्यांच्या पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांनी त्यांना सांगितलेलं आहे की काही प्रॉब्लेम नाहीये म्हणून. प्रश्न असा आहे की महायुतीमध्ये आहेत म्हणून महायुतीतल्या मंत्र्यांनी केलेल्या गैरव्यवहारांबद्दल काही बोलायचंच नाही अशी जर परिस्थिती असेल तर तुमच्या पक्षाच्या नेत्यांची, महायुतीतल्या नेत्यांची जबाबदारी नेमकी कुणाप्रती आहे? फक्त महायुतीप्रती आणि सरकारप्रती आहे की जनतेप्रती आहे? हे बघा,
सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात बाळासाहेबांच्या विचारांनी कार्यरत असलेला हा पक्ष शिवसेना 80% समाजकारण आणि 20% राजकारण ह्या तत्वानं आजही शिवसेनेची वाटचाल सुरू आहे. मुळामध्ये रवींद्र धंगेकर साहेबांनी हा जो विषय सुरुवातीपासून लावून धरलेला आहे, सरकारमध्ये असताना सुद्धा स्वतःचं नुकसान होईल का नाही होईल याची चिंता न करता महाराष्ट्राच्या हिताचं, जैन बांधवांच्या हिताचं, एकंदरीत पुणेकरांच्या हिताचा जो विषय आहे तो त्यांनी लावून धरलेला होता. आणि काल परवा जसं शेवटी महायुतीमध्ये असल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या लोकांची ही अपेक्षा असणं म्हणजे समजू शकतोय की बाबा दंगेकरांनी त्यांच्यावर का आरोप करावा. पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी काल आळंदीमध्ये आल्यानंतर तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं होतं आणि त्या पद्धतीनं आज एक दिवसामध्ये तोडगा निघालेला आहे. आता ती जी काय तो व्यवहार आहे तो व्यवहार रद्द होण्याच्या परिस्थितीत आहे. म्हणजे व्यवहार रद्द झाला हा तोडगा आहे. विशेष तो व्यवहार झाला म्हणूनच आहे ना. आता त्या कुंपणानं शेत विकायला चालू केला तर त्याला बाकीच्याने काय करणार आहे. तुम्हाला जर मी समजा द्यायच लागलोय, ही माझी जमीन आहे, ही माझी प्रॉपर्टी आहे, तुम्ही घ्या असं म्हटल्यानंतर कोणालाही ते घेऊ वाटणं साहजिक आहे. परंतु जर काही पण ती तुमची किंवा माझी अशी नव्हती ना जमीन, ती अशी असती तर कदाचित ही चर्चा पण झाली नसती. योगेशजी कमाल आहे. तर चुकीच्या पद्धतीनं जर काही व्यवहार होत असेल तर त्या व्यवहाराचा विरोध करणारा सुद्धा एक शिवसैनिक होते. रवींद्र धंगेकर साहेबांनी तो हे केला आणि दोन्ही तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेतृत्वांनी ह्या सगळ्या गोष्टी. प्रश्न माझा हाच आहे, रवींद्र धंगेकरांनी विरोध करणं किंवा आवाज उठवणं हे रवींद्र धंगेकरांचं घटनात्मक कर्तव्यच आहे, ते त्यांनी केलं. पण रवींद्र धंगेकरांना हे घटनात्मक कर्तव्य करत असताना आपल्या पक्षाकडून क्लॅरिफिकेशनची, परवानगीची गरज का लागते? माझा मुद्दाच हा आहे की तुम्ही लोकांसाठी आहात की तुम्ही सरकारसाठी आणि महायुतीसाठी फक्त आहात? हे बघा, हे संपूर्ण सरकारच लोकांच्यासाठी आहे. हे संपूर्ण सरकार जनतेच्या आशीर्वादाने आलेलं आहे, जनतेच्या हितासाठी काम करत असलेलं आहे. देवेंद्र यांच्या नेतृत्वामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम सुरू आहे. ज्या ज्या गोष्टी चुकीच्या होतील, अनावधानानं होतील किंवा काय होतील याच्यावर कुणीही पांघरून घालायचा प्रयत्न करत नाही. या मुद्द्यावर महायुतीत मिठाचे खडे कसे काय पडतात? तो विषय मीडियामध्ये चर्चेला आलेला आहे. मीडियामध्ये चर्चेत होता विषय हा. महायुतीत खडा पडण्याचा काही विषय नाही. सगळा विषय जो आहे तो सामंजस्यानं एकत्रित बसून सोडवण्याच्या परिस्थितीत आला. सन्माननीय जैन मुनीशी, अनेक जैन मुनींनी याच्यामध्ये इनिशिएटिव्ह घेतला. तुम्ही सगळ्यांच्या भेटी गाठी घ्या, तुम्ही तुमच्या भूमिका घ्या आणि त्याच्यामध्ये आम्ही काही विचारलं की मीडियाने तयार केलेलं आहे हे बाकी बरं आहे की धंगेकरजी? नाही असं बघा मॅडम, जे झालं ते मी तुम्हाला सांगतो. एक प्रश्न यांना करायचा, तो दुसरा करायचा, तो तिसरा त्यांना करायचा, अशा पद्धतीने एक माहोल तयार झाला होता. परंतु सरकार आपल्या पद्धतीनं सुरू आहे. जैन समाज बांधवांच्या ज्या भावना होत्या त्या समजून सरकारने घेतलेल्या आहेत आणि या अनुषंगाने जे काही घडलेलं असेल ते आता काय देवेंद्रजींना 100% सगळेच व्यवहार माहित आहेत का महाराष्ट्रातले? काही एकनाथ शिंदे साहेबांना अख्ख्या महाराष्ट्रातले सगळे व्यवहार माहित आहेत? पुणेकर म्हणून जे काही धंगेकर साहेबांनी विषय समोर आणला त्याच्यामध्ये आज निर्णय घ्यायचा विषय सरकारने केलेला आहे आणि आता तो रद्द व्हायच्या प्रक्रियेमध्ये सुरू आहे. जैन बांधवही सध्या समाधानी आहेत, महाराष्ट्रही समाधानी आहे, त्यात काही काळजी करायचं काम नाही. हा, राजकारणामध्ये एक नैतिक सुचिता असावी या मताचा शिवसेना पक्ष आहे. सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि संपूर्ण सरकार सुद्धा त्याच विचारांचा आणि मतांचा आहे. कुणीही गैरव्यवहाराला पांघरून घालणार नाही. त्याच्यावर म्हणजे वाक्य ऐकायला फार बरी वाटतं तो, पण हे काय वास्तवात नसतं हे आम्हाला पण आता दिसतंय. त्याच्यामुळे ठीक आहे, आपण त्याच्यावर येऊयात. प्रशांत जगतापजी, मगाशी तुम्हाला जेव्हा विनायक आंबेकर बोलत होते तेव्हा काही बोलायचं होतं, ते मुद्दा पूर्ण करा, मग मी पुढचा प्रश्न विचारते. हे बघा, अक्षय जैन हे एक विद्यार्थी नाही का नेते आहेत. त्यांचे ट्रस्टी चुकले ह्या अँगलनी या ठिकाणी कुंपणाने शेत खाल्लं अशा प्रकारची ही व्याख्या केली. पण मान्य आंबेडकर साहेब असतील किंवा मान्य योगेशजी असेल, ते ज्या पद्धतीने ते कुंपणाने शेत खाल्लं म्हणून फक्त ट्रस्टीला जे काही दोष देत आहेत त्यांनी समजून घेण्याची गरज आहे. कुठेतरी या ठिकाणी राजकीय नेते त्याच्या पाठीशी होते म्हणून या ठिकाणी नका एकाच दिवसात लोन सँक्शन झालंय. 10 दिवसात ट्रस्टची नका पिकाची परवानगी मिळाली आहे आणि खरेदी खत होऊन सुद्धा जुन्या ट्रस्टीच्या नावाने प्लॅन सँक्शन झालाय. त्याच्यामुळे याच्यामध्ये सिटीच्या प्रकरणात जर काय सगळे आम्ही घुसायचा प्रयत्न केला, त्यात विषय काढायचा प्रयत्न लगेच जावं. या ठिकाणी मूळ विषय भरकटण्यासाठी तुम्ही काही पण त्या ठिकाणी बोलू शकता, पण मुळात त्या ठिकाणी एका धर्माची जागा बळकावून हे तर मान्य करा. हे तर मान्य करा. किमान आज ज्या विषयावर आपण चर्चा करतोय त्या विषयामध्ये कोण चुकले एकदा ते खरं खोटं तर करा. म्हणजे ट्रस्टी चुकलेत का फक्त अधिकारी चुकलेत
तर त्याच्यामध्ये कुठला राजकीय कार्यकर्ता चुकला याची तर चर्चा करा. आज जर जैन बांधव या ठिकाणी रस्त्यावर येत असतील, देशभरामध्ये एका खासदाराच्या नका केलेल्या कृतीमुळं अख्ख्या देशात जैन बांधव प्रत्येक शहरात रस्त्यावर उतरत असतील, तर काहीतरी नेमकं चुकीचं घडलंय हे तर मान्य करा किमान. अहो ते खासदार स्वतः तिथं दिगंबर जैन मंदिराच्या तिथे गेलेले आहेत, त्या संस्थेत गेलेले आहेत, सगळ्यांच्या सोबत चर्चा केली. ते साहेब वराती मान्य योगेशजी, ते वराती मागून घोडं होतं. ज्यावेळेस सगळं प्रकरण अंगाशी आल्यानंतर ते तिथे गेलेले आहेत. मुळात त्यांच्या इलेक्शन ऍफिडेव्हिट मधला विषय आहे. त्या ठिकाणी पार्टिसिपेट म्हणून बिडर म्हणून जे नका गेलते ते तिघेही नका त्यांचे पार्टनर आहेत. ह्या सगळ्या गोष्टी एक कुठला कर्मधर्म सहयोग नाहीये. अशा खूप इन्सिडेंट आहेत की जे नका त्या ठिकाणी सगळे योगायोग म्हणता येणार नाही, ते ठरून केलेला कट आहे. चला विजय कुंभारजी, मला वाटतं थोडंसं कनेक्शनचा काहीतरी प्रॉब्लेम आहे. विनायक आंबेकर सरांकडे परत एकदा येते. मगाशी त्यांचं म्हणणं होतं की त्यांना पूर्ण बोलू दिलं नाही, पण मगाशी तुम्ही जे बोललात त्याच्यावर एक प्रश्न मला तुम्हाला आंबेकर सर विचारायचा आहे. प्रश्न असा आहे की तुम्ही पुण्यामधल्या 2 गोष्टींचे व्यवहार सांगितलेत. त्याच्यामधला एक ट्रस्टची इमारत होती, दुसरा लवासा प्रकल्प होता की जिथे जमीन घोटाळे झालेले आहेत किंवा जिथे ट्रस्टच्या जमिनींच्या सोबत घोटाळे झालेले आहेत आणि तिथे कुणी काही बोललं नाही. माझा प्रश्न तुम्हा सगळ्या नेत्यांना असा आहे की एखादा घोटाळा बाहेर आल्यानंतर तुम्ही जे विरोधक आरोप करतायत त्यांच्या पक्षाचे दुसरे घोटाळे तुम्ही वाट बघत असता का की याचा बाहेर आल्यानंतर मी त्याचा काढेन म्हणून? म्हणजे एकमेकांना मिलीभगत आहे, एकमेकांना वाचवण्याचा प्रकार आहे की एकमेकांचे गुन्हे लपवण्याचा प्रकार आहे की दुसऱ्याचा आल्यानंतरच पहिल्याचा आठवण येतो? जर पवारांनी किंवा त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी काही केलं असं तुम्हाला वाटत होतं तर मग आतापर्यंत तुमचा पक्ष, तुमचे नेते गप्प का बसले त्याच्या बाबतीमध्ये? त्यावरती त्या प्रकल्पाचं एक तर पहिली गोष्ट, मी असं म्हटलं नाही की त्यांनी केला गैर घोटाळा केला आणि म्हणून असं काही त्याचं मी एक्सप्लेनेशन दिलं नाही. मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करत होतो की हे ट्रस्टी त्या मनस्थितीचे आहेत की ते त्या पद्धतीचे व्यवहार करतात. त्यामुळे मूळ जो मुद्दा आहे की या प्रकरणातला मूळ दोषी कोण किंवा हे प्रकरण कुणामुळे सुरू झालं तो मी एक्सप्लेन करत होतो की तो त्या ट्रस्टीमुळे सुरू झाला, म्हणून मी त्या 2 प्रकल्पांची नावं पण घेतली. तुम्ही याचा अर्थ मुरलीधर मोहोळ यांचा याच्याशी काहीही संबंध नाही असं तुम्हाला म्हणायचंय? मुरलीधर मोहोळांनी स्वतः स्पष्ट केलेलं आहे की माझा त्याच्याशी काही संबंध नाही. म्हणजे ज्या 3 कंपन्या बीड करतात त्या 3 कंपन्यांशी मुरलीधर मोहोळ यांचा संबंध असतो. जे 70 कोटींचं कर्ज दिलं जातं त्या खात्याचे मुरलीधर मोहोळ मंत्री असतात. या सगळ्याचा काहीही संबंध नाहीये मॅडम. असे योगायोग जे असतात, अच्छा, योगायोग आहे, ओके. ऐका ना, माझं ऐका ना. आता ते हे म्हणतात की ते चॅरिटी कमिशनर मुख्यमंत्र्यांचे नातेवाईक आहेत. असे सगळ्यांचे नातेवाईक शोधून काढायचे का आपल्याला? हा योगायोग नाही वाटत का तुम्हाला की नेमकं ते त्यांचे चॅरिटी कमिशनर जे आहेत ते त्यांचे नातेवाईक आहेत? म्हणजे हे प्रकरण झाल्यावरती यांना कळलं का की ते नातेवाईक आहेत? ते जन्मापासून नातेवाईक आहेत एकमेकांचे. याचा अर्थ त्या एकमेकांचा काही संबंध आहे असं कधीही होत नाही. हे राजकीय इमॅजिनेशन जे आहे ते चिखलफेक करण्यासाठी केलं जातं. त्यामुळे मुरलीधर मोहोळांनी स्पष्ट डेट वाईज आपल्या ऍफिडेव्हिट मध्ये आपण कुठे पार्टनर आहोत हे दिलेलं होतं. ते ऍफिडेव्हिट त्यांनी दाखवलं. बऱ्याच वेळेला दंगेकर त्यांचं ऍफिडेव्हिट दाखवत होते, त्यामुळे ही माहिती काही मोहोळांनी कधी लपवली नाही. त्यानंतर त्यांनी कधी त्या कंपनीतून ते बाहेर पडले. गोखले नावाचा एक मोठा बिल्डर आहे, त्याशी 2 प्रकल्पामध्ये ते पार्टनर होते, त्यात एकही रुपयाचं काम झालं नाही. हे सगळं मोहोळांनी सगळ्या प्रेस समोर सांगितलेलं आहे अनेक वेळेला. आणि हे म्हणतात की मोहोळांनी वराती मागून घोडा केला. मोहोळ पहिल्यापासून जैन लोकांशी संबंधित होते, परंतु योग्य वेळेला ते तिथे गेले मंदिरामध्ये. योग्य वेळेला मंदिरामध्ये गेले आणि आता व्यवहार रद्द झालेला आहे. विजय कुंभारजी, व्यवहार तर रद्द झालेला आहे. योग्य वेळेला मुरलीधर मोहोळ मंदिरामध्ये गेले आणि शेतर कुंपणानेच खाल्लेला आहे, ट्रस्टीज दोषी आहेत. मग कशाला मुरलीधर मोहोळ यांच्यावर आरोप करायचे? भाजपचा थेट सवाल आहे हा. करायचंय ठीक आहे, आता मला वाटतं मला बोलू द्या. हो. याच्यामध्ये माझं एक साधं वाक्य आहे की मुद्देमाल परत मिळाला म्हणून तो व्यवहार, तो गुन्हा संपत नाही. याच्यात जे काही झालंय आता दोन्ही बाजूने त्याच्या संदर्भात काहीतरी तडजोड केली जाईल, जागा परत मिळेल, आणखी काय व्हायचं ते होईल. परंतु ज्या पद्धतीने सगळं प्रकरण हाताळलं गेलं, या प्रकरणामध्ये घाई केली गेली, या प्रकरणामध्ये कायदेशीर गोष्टींकडे दुर्लक्ष करण्यात आलं, ज्या पद्धतीने बँकांनी कर्ज दिलं, अमालगमेंट केले, मंजूर केले, सगळं काही व्हायच्या आधीच, म्हणजे हे होणारच आहे त्या दृष्टीने सगळ्यांना खात्री होती. परंतु हे प्रकरण उघडकीला आलं आणि सगळ्यांनी विरोध केला, त्याच्यातली एक एक परत बाजूला केली. त्यानंतर याच्यामध्ये किती घोटाळा हे कळलं आणि आता सगळे म्हणतात की आता तर
जागा परत दिली, जागा परत मिळणार आहे, पैसे परत मिळतील की नाही याच्यावरती अजून शंका आहे. कारण मगाशी मी म्हटल्याप्रमाणे याच्यातलं अग्रीमेंट टू सेल आणि सेल डीड याच्यातल्या टर्म्स अँड कंडिशन कन्सिडरेशनच्या ह्या वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे त्याच्यावरही प्रश्नचिन्ह आहे. बँकेनं आपला त्या जागेवरचा हक्क सोडून दिलेला आहे. आता बँकेच्या त्या पतसंस्थेच्या 70 कोटी रुपयाच्या कर्जाचं काय, बँकेने दिलं कसं आणि परत कसं केलं, म्हणजे ॲग्रीमेंट व्हायच्या आधी, सेल व्हायच्या आधी पैसे कसे दिले गेले, का मंजूर केले, कुणाच्या दबावाखाली मंजूर केले. कारण मगाशी म्हणल्याप्रमाणे या सगळ्या बँका वगैरे त्या मुरलीधर मोहोळ यांच्या अखत्यारीत येतात, कारण त्या स्टेट मल्टी स्टेट बँका आहेत म्हणून. त्याच्यामुळं पैसे परत देणे किंवा जागा मिळणे हा मुद्दा नाही. हा फक्त केवळ राजकीय जे काही झालं ते झालं असेल, परंतु हा सामाजिक आणि नैतिकतेचा सुद्धा मुद्दा आहे. आता जे बरेच राजकीय पक्षाचे, सत्ताधारी पक्षाचे म्हणतायत की आमचं काही चुकलं नाही, आमचं जे काही झालं ते झालं, आम्ही मंत्री आहोत किंवा आम्ही अमुक आहोत म्हणून ते झालं. इथं चालणार नाही. तुमच्याकडून हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर ज्या पद्धतीनं पारदर्शकता अपेक्षित होती, ज्या पद्धतीनं जनतेच्या समोर जायला पाहिजे होतं, तसं कुणी गेलं नाही. उलट अजूनही सगळ्या गोष्टीवर पांघरून टाकण्याचाच प्रयत्न चालू आहे आणि आता ट्रस्टींना दोषी पकडण्याचा प्रयत्न चालू आहे. अर्थात ते राजकीय काय व्हायचं ते होईल, परंतु सामाजिक आणि नैतिक दृष्टिकोनातून फार मोठे गफलत झालेली आहे, घोटाळा झालेला आहे, गोंधळ झालेला आहे. आणि याचं उत्तर कदाचित कायद्याच्या भाषेमध्ये याचं उत्तर तुमच्याकडे नसेल, परंतु आपल्याला लोकांनी निवडून दिलेलं आहे, आपल्याला पदावर बसवलेलं आहे, म्हणून तर ही तुमची जबाबदारी ठरते आणि त्या बाबतीत तुम्ही अजूनही अपयशी ठरत आहात असं मी. ही आपण फार फार तर अपेक्षा करू शकतो, पण ती कितपत पूर्ण होणार हा प्रश्नच आहे सध्याच्या ह्याच्यामध्ये. अक्षय जैनजी, आता मला हे सांगा की जर हा व्यवहार रद्द झालेला आहे तर जैन बोर्डिंग ट्रस्टसाठी, जैन समुदायासाठी, जैन धर्मगुरूंसाठी हा संपूर्ण प्रकार आता संपलाय? नाही, मुळीच नाही. हा आता ही फक्त पहिली पायरी आहे, पहिली स्टेप आहे. उद्या धर्मदाय आयुक्तांकडे आमची हिअरिंग असणार आहे. त्याच्यात त्यांचा काय निर्णय होतो, त्यांची ऑर्डर काय आहे ते, त्याच्यानंतर सर्व बाकीच्या गोष्टी पुढच्या ठरवल्या जातील. परंतु एक मात्र नक्की, याच्यात जर काही थोडी 1% जरी गडबड असली तर 1 तारखेपासून बेमुदत उपोषणावर आमचे जे धर्मगुरू आहेत, जे आचार्य आहेत, जे महाराज आहेत, सगळं म्हणजे फक्त जैन समाज नाही, बाकीचे आमच्यासोबत बरेचसे समाजातील लोक आलेले आहेत. त्यांचे म्हणत येते की आम्ही तुमच्यासोबत 1 तारखेला ताकदीने उपोषणावर बसणार आहोत. त्यामुळे हा काही संपलेला विषय नाहीये. हा काही नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला गेला असेल मे बी, तर तो उद्या सर्व त्याच्यावरचे जे काही शंका कुशंका आहेत तर ते सर्व ओपन केलं म्हणजे समोर येईल. बरं अक्षय, हा काही फक्त ना जमिनीचाच मुद्दा नाहीये. याच्यात मला तुम्हाला एक प्रश्न तुमच्या समाजाच्या दृष्टीनं पण विचारायचा आहे. जैन समाज हा सर्वसामान्यपणे दान करणारा, आपल्या समाजाला एकत्र ठेवणारा समाज म्हणून ओळखला जातो आणि ते काय फक्त पुण्यामध्ये नाहीये, महाराष्ट्रापुरतं नाहीये, देशभरामध्ये जैन समाजाची ही ओळख आहे. जैन समाज आपल्या समाजानं दान केलेल्या ज्या जागा आहेत किंवा आपल्या समाजानं उभा केलेल्या ज्या संस्था आहेत त्याच्या प्रति सुद्धा प्रचंड संवेदनशील असतात. मग ते मंदिर असू देत किंवा हॉस्टेल असू देत. 250 मुलं जिथे शिकतात त्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च परवडत नाही आणि मग कर्ज तयार होतं. या सगळ्याकडे, इथल्या खर्चाकडे, इथल्या ट्रस्टींकडे, इथल्या व्यवहारांकडे एकूण समाज म्हणून सुद्धा तुमचं दुर्लक्ष झालं नाही का, की ज्याच्यामुळे हे सगळं पुढचं प्रकरण वाढत गेलं, जमीन विक्रीपर्यंत पोहोचलं? यात खूप इंटरेस्टिंग आणि मजेशीर गोष्ट आहे. आम्ही जे मागच्या वर्षीची बॅलन्स शीट काढलेली आणि ज्यावेळेस लक्षात आता कसं होतं, हॉस्टेल चाललेलं आहे, स्टुडंट्स राहतात, त्यामुळे आतापर्यंत काही अडचण नव्हती. परंतु ज्यावेळेस सर्व या गोष्टी समोर आल्या तर आम्ही ज्यावेळेस त्यांच्या मागच्या वर्षीच्या बॅलन्स शीट काढल्यात तर 14.5 कोटी रुपये यांनी त्यांच्याच इंडस्ट्रीला म्हणजे वालचंद इंडस्ट्री म्हणून त्यांची जी कंपनी आहे त्यांनी पैसे ट्रान्सफर केलेले आहेत. काय दाखवलं त्यांनी त्याच्यावर, की आम्ही जागा आम्हाला घ्यायची आहे तर ऍडव्हान्स अमाऊंट त्यांना दिलेली आहे. आणि आता लिस्टेड कंपनी असल्या कारणाने ज्यावेळेस आम्ही त्यांचा रिपोर्ट काढलेला ऑनलाईन तर त्याच्यावर त्यांनी असं दिलेलं आहे की हे अनसिक्युअर्ड लोन म्हणजे आम्ही अनसिक्युअर्ड लोन पैसे घेतलेत. आता एवढे पैसे जर ट्रान्सफर होत असतील तर चॅरिटी कमिशनरच्या परवानगीशिवाय किंवा तुम्हाला प्रायव्हेट याच्यात पैसे टाकता येत नाही. हे पैसे ट्रान्सफर कसं काय झाले हो, त्यावेळेस सत्ता कोणाची, त्यावेळेस कमिशनर कोण होते, आयुक्त कोण होते, याचंही उत्तर महत्वाचं आहे. त्यामुळे आता जसं आपला जो प्रश्न होता की जैन समाजाला या बाबतीतली माहिती नव्हती का, मुळीच नाही. म्हणजे शेवटी ट्रस्ट किंवा संस्था हे काय करते रोजनरोज त्याच्याबद्दलची माहिती किंवा आर्थिक त्यांचं काय चाललंय याच्यात आम्ही विद्यार्थी म्हणून किंवा चळवळीत काम करताना त्याची काही माहिती घेत नसतो. पण ज्यावेळेस या सर्व गोष्टी काहीतरी डाऊटफुल यायला लागल्या, समोर काहीतरी शंका यायला लागल्यात, त्यानंतर हे सर्व आम्ही एक एक कागद काढलेत आणि त्यांनी कशा पद्धतीने काय काय चेंज रिपोर्ट केलेत, काय काय त्यांनी बदल केलेला आहे ते समोर आलेलं.
समाजाची म्हणून काय भूमिका आहे आता? कारण एवढ्या जर समाजाच्या वेगवेगळ्या संस्था असतील, वेगवेगळ्या इमारती असतील किंवा वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही स्थापन केलेल्या आहेत, त्याच्या सगळ्या व्यवस्थापनाबद्दल तुमच्या समाजाच्या मनात आता प्रश्नचिन्ह निर्माण होणार ना? 100%. आणि यासाठी समाज म्हणून जे आहे सर्व, फक्त हे पुण्यातला विषय नाहीये. आता जिथं जिथं आज तुम्हाला सांगतो मी, आज 38 ठिकाणी महाराष्ट्रात आंदोलन आणि मोर्चे निघालेले आणि त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं. तर त्याच्यात 30 मागणी होती, जी पुण्यातल्या हॉस्टेल बाबतची जी मागणी ती केलेली. आणि त्यासोबत याच्या पुढे भविष्यात सुद्धा ज्या काही ट्रस्टच्या ज्या जागा आहेत त्या विक्री किंवा त्याचे असे जर काही अर्ज येत असतील तर त्याच्यावर चॅरिटीकडनं पूर्णपणे माहिती घेतल्याशिवाय, म्हणजे इंटरेस्टिंग गोष्ट आहे की अग्रीमेंट टू सेल होत असताना किंवा ज्यावेळेस परवानग्या मागण्याची ज्यावेळेस वेळ होती त्यावेळेस मंदिराचा उल्लेख सुद्धा कुठेच करण्यात आलेला नाही. तिथं जी विहीर आहे 80 वर्ष जुनी विहीर, त्याचाही उल्लेख याच्यात नव्हता. त्यावेळेस चॅरिटीचे अधिकारी कुठे गेलेले आहेत, त्यावेळेस कॉर्पोरेशनचे अधिकारी कुठे गेलेले आहेत परवानगी देत असताना. आता ज्यावेळेस आम्ही हा विषय बाहेर आला तर परत आम्हाला धर्मादाय आयुक्तांनी खाली त्यांच्या ऑफिसला आदेश दिलेत की तिथं मंदिर आहे का, ते कोणत्या देवाचं आहे, त्याची साईज किती आहे, त्याची उंची किती आहे, ते कोण चालवतंय, तो मंदिर कधीपासून आहे. म्हणजे शोकांतिका आहे, लाज वाटते की मंदिरात जाऊन देऊळ म्हणजे त्या देवाची साईज किती ही मेजरमेंट करावं लागली म्हणजे 3 दिवसापूर्वी. तर कशा पद्धतीने हे कारभार चालते. पैसे दिले, सेटलमेंट झाली, बाकी काय गोष्टी घडामोडी घडल्यात तर तुम्हाला न व्हिजिट करता परवानगी आणि सँक्शन्स कसे होतात हे सांगायची गरज नाही. आणि ते इथेच प्रत्यक्षातच दिसलं ना प्रशांत जगतापजी, काहीच सांगण्याची अगदी. गरज लागली नाही. नाही, याच्यामध्ये मला फक्त एवढं सांगायचं आहे, ही एक प्रकारची विकृती तयार झाली आहे. याच ट्रस्टींचा एक नवीन घोटाळा उघडकीस आलाय. जीव प्रभा म्हणून एक अशाच प्रकारचं ट्रस्ट आहे औंध परिसरामध्ये पुण्यामध्ये. त्यांची सुद्धा असं जमीन विक्रीचं प्रकरण या ठिकाणी बर. धर्मादाय आयुक्त पुणे कार्यालयामध्ये दाखल झालेलं आहे. आमचं सांगणं एवढंच आहे की राजकीय पक्ष असतील किंवा राजकीय नेते असतील, या सगळ्यांनी काय आता सिंडिकेट आहे की काय हे? या समाजाकडे, सगळ्या समाजाकडे खूप चांगल्या वृत्तीने, चांगल्या दृष्टीने पाहण्याची गरज आहे. कारण की या ठिकाणी राजकीय कार्यकर्त्यांच्या किंवा न्यायालयीन व्यवस्थेवर विश्वास ठेवून सामान्य नागरिक त्यांचं जीवन या ठिकाणी जगत असतात. पण आम्हीच जर दरोडेखोर झालं तर या ठिकाणी सामान्य नागरिकांनी आशेचा किरण कोणाकडे पाहायचा, याचं सगळ्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे. एवढंच या ठिकाणी मला सांगावं असं वाटतं. बर, आंबेकरजी, आता मला प्रश्न हा विचारायचा आहे की जेव्हा असं एखादी गोष्ट समोर येते, म्हणजे लोक जमीन दान करतात, एखाद्या समाजाच्या कामासाठी करतात, ती त्याच जमिनीचा त्याच कामासाठी उपयोग व्हावा ही खरं तर सरकारची सुद्धा भूमिका असली पाहिजे. रादर अशा ट्रस्टमध्ये जर काही प्रॉब्लेम आले किंवा आर्थिक अडचणी उभ्या राहिल्या तर ते सोडवण्यासाठी खरं तर सरकारनं पुढे यायची गरज आहे, ना की त्याचा गैरफायदा घेण्याची. आता असं होतंय की इतकं सगळं झाल्यानंतर सुद्धा याची चौकशी करू, या सगळ्या व्यवहारामध्ये कुठे कुठे गैरप्रकार झाले ते शोधून काढू आणि असे गैरप्रकार फक्त या संस्थेच्या बाबतीत नाही तर इतर कुठल्याही संस्थेच्या ट्रस्टच्या बाबतीत होणार नाही याची काळजी करू, असं खरं तर सरकारकडनं आम्हाला ऐकण्याची अपेक्षा होती. पण सगळी शक्ती खर्च होते सरकारची, ती मुरलीधर मोहोळ कसे या व्यवहारामध्ये दोषी नाहीत हेच सांगण्यामध्ये. सरकारमधून कोणीही मुरलीधर मोहोळ कसे बरोबर आहेत वगैरे असं काही म्हटल्याचं मी तरी पाहिलेलं नाही. मुरलीधर मोहोळ हे स्वतः खासदार आहेत, ते स्वतःची सगळी स्टेटमेंट स्वतः देतात. आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की सरकार म्हणून आपल्या अपेक्षा असणं हे अजिबात चूक नाही, परंतु जोपर्यंत अशा काही गोष्टी समाज समोर आणत नाही तोपर्यंत सरकारकडून अपेक्षा करणं सुद्धा एका अर्थाने योग्य होणार नाही किंवा फिजिबल होणार नाही. योग्य आहे, नैतिकदृष्ट्या योग्य आहे, पण ते व्यवहारता शक्य होत नाही. त्यामुळे आपली सगळ्यांची जबाबदारी. आता प्रशांत जगताप साहेबांनी अतिशय चांगलं वाक्य वापरलं की आपण सगळ्यांनी सावध होऊन अशा प्रकारच्या गैरव्यवहारांवरती आपण अंकुश ठेवला पाहिजे. आणि याच्यामध्ये मी अक्षय जैन यांचं अभिनंदन करेल की त्यांनी जी भूमिका आता निभावलेली आहे. ठीक आहे, कोणी आज आलं का नंतर आलं झालं असेल, मी मान्य करतो, परंतु हा मूळ प्रश्न संपवल्यानंतर सुद्धा जैन समाजाने, कारण खरंच दानशूर समाज आहे आणि त्या समाजाने सुद्धा आपल्या ज्या काही व्यवस्था आहेत त्याच्यामध्ये लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे. आमच्यासारख्यांची सुद्धा मदत त्यांना नक्कीच होईल या बाबतीमध्ये. पण मूळ प्रश्न बाजूला राहतोय ना, हा काय फक्त सामाजिक प्रश्न नाहीये, राजकीय वरदहस्ताचा प्रश्न आहे. तो तर आपण मान्यच करायला तयार नाही आहोत. असले गैरव्यवहार राजकीय वरदहस्ताशिवाय होत नाहीत हे आता आपल्याला काही माहित नाहीये का? मॅडम, काही गोष्टी ज्या असतात ना त्या जोपर्यंत आपल्याला सिद्ध करता येत नाही तोपर्यंत ते आपण बोलत राहतो. त्यातून काय निघणार आहे मला सांगा. ठीक आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. आपण फक्त बोलत राहतो, त्यातनं काही निघत नाहीये आणि त्याची लाखो शेकडो उदाहरणं आपण आजूबाजूला बघतोय. योगेश केदारजी बरोबर आहे ना, कारण काही सिद्धच झालेलं नाही, त्याच्यामुळे कशाला बोलायचं आपण नेत्यांना. नाही, हे बघा, हा व्यवहार आता मध्येच थांबणार आहे आणि ह्या गोष्टीवर पडदा टाकणं आता आवश्यक आहे. आणि खरं म्हणजे जर माझ्यासारख्या एका तरुण अभ्यासकाला ह्या देशाच्या इतिहासाला
एक वेगळ्या दृष्टीने बघणाऱ्या तरुणाला जर आपण विचाराल हा तर जैन संप्रदायाचं, जैन धर्माचं ह्या देशाच्या जडणघडणीमध्ये खूप मोठं योगदान आहे आणि त्यांच्या अत्यंत उज्ज्वल परंपरा आहेत. आजही देशाचा आर्थिक कणा जर कोण सांभाळत असेल तर त्यात प्रमुख भूमिका हा जैन समाज निभावत असतोय. आणि ह्या जैन समाजाच्या त्यांच्या जे काही सांप्रदायिक, त्यांच्या धार्मिक ज्या काही प्रथा आहेत, व्यवस्था आहेत, त्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये साधन सुचिता सुद्धा त्यांच्या धर्मामध्ये चांगल्या पद्धतीचे आहे. आता ज्या ट्रस्टच्या संदर्भाने आपलं चाललेलं आहे त्यामधल्या जी काही ट्रस्टी असतील त्यांची जी नीतिमत्ता, त्यांची नीतिमत्ता थोडीशी स्वार्थाकडे झुकलेली असेल किंवा काय झालं असेल, जसं आमच्या अक्षयजीने म्हणाले की बाबा कुंपणानं शेत खायचा विषय केला त्यामुळे झालं. आमची शिवसेना पक्षाची अशी भूमिका असणार आहे, आम्ही सर्वसामान्य जैन समाज बांधवांच्या सोबत आहोत आणि या प्रकरणी आम्ही पुढेही त्यांच्यासोबत कायम राहू. नाही, त्यामध्ये पण कुठलीही तुम्ही शंका बाळगायचं अक्षय काम नाही. जैन यांचं एकच वाक्य घेऊन तुम्ही सगळेजण आपलं वाचवू शकत नाही ना. याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप, वरदहस्त, राजकीय सहभाग नव्हता हे मान्य कसं करून चालेल ना. तुम्ही काय फक्त कुंपणानं शेत खाल्लं म्हणून काय सगळं ट्रस्टींच्या हवाल्याने झालं, सगळं ट्रस्टींनी केलं असं म्हणून काय राजकीय पक्ष आणि राजकीय नेते आपली पाठ सोडवून घेणार आहेत का याच्यातनं? हे बघा, ते कविता, फॅक्ट होती, येते अक्षय. फॅक्ट आहे. त्या फॅक्टचं तो आपण सगळे मान्यच केलो आणि त्यानंतर पुढे चर्चा सुरू अहो, झाली. फॅक्ट तेच आहे ना. शिवसेना फॅक्ट हीच आहे की तिथे जे 3 आलेले होते टेंडर्स त्यांची कागदपत्र बघितल्यावर फॅक्ट कळायला काय वेळ लागतोय आपल्याला. आपल्याला जर ते नाकारायचंच असेल तर प्रश्न सोपा होऊन जातो, पण जर ते डोळे उघडून बघायचं असेल तर फॅक्ट काय योगेशजी तुम्हालाही कळतं. कायद्याचे वकील आहात तुम्ही, तुम्हाला सांगायला पाहिजे का मी? अक्षयजी बोला. हे बघा, हा काही फक्त जैन समाजाचा विषय नाही. वारंवार जैन समाज जो येतोय ना, हा फक्त जैन समाजाचा विषय नाही आहे. हा एकंदरीत सर्वस्व म्हणजे हा सामाजिक विषय आहे. म्हणजे हे उद्या कोणासोबतही घडेल आणि बऱ्याच गोष्टी अशा घडल्यात. आमच्याकडे पूर्ण महाराष्ट्रातून कित्येक लोकांचे अर्ज आलेत, विनंती आल्यात की आमच्याकडे हेच प्रकार घडलेले आहेत, आमच्याकडे ही सिस्टम, हीच पद्धत घडलेली वगैरे. त्यामुळे हे सामाजिक दृष्टिकोनातून ह्या विषयाकडे आपल्याला बघणं गरजेचं आहे. नाही, 100% बरोबर आहे. आपण ह्याच दृष्टिकोनानं बघितलं पाहिजे. आणि आणि विजय कुंभारजींसारखे जे व्यक्ती म्हणजे जे ऍक्टिव्हिस्ट याच्यात काम करतायत त्यांचं मनापासून धन्यवाद देतो मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून. कारण ही अशी लोक असणं म्हणजे धंगेकरजींचं पण त्याच्यात एक कौतुक आहे की सत्तेत असताना आज सोपं नाहीये की व्यवस्थेला त्यांना चॅलेंज करणं किंवा सर्व गोष्टी समोर आणणं वगैरे. त्यामुळे अशा आय थिंक अक्षयशी संपर्क तुटला आपला. अक्षय, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? नाही, अक्षयशी संपर्क तुटलाय. विजय सर, मला नाही वाटत की फक्त मोडस ऑपरेंडी समोर आली आणि एक व्यवहार रद्द झाला म्हणून याच्यातनं फार काही सिद्ध होईल. म्हणजे लोकांनी याची चर्चा केली, तुमच्यासारखे कार्यकर्ते असतात ते याच्यातले कागदपत्र बाहेर काढतात आणि सगळं समोर आणतात. पण आपली व्यवस्थाच आता अशी झालेली आहे की त्या व्यवस्थेला जणू काय हे सगळं मान्य झालेलं आहे. त्यामुळे याच्यातनं खरंच काहीतरी फ्रुटफुल बाहेर येईल. याच्यातले दोषी असतील त्यांच्यावर किमान त्यांचे दोष काय आहेत हे सिद्ध होतील. कायद्यानं शिक्षा वगैरे तर दूरचीच गोष्ट राहिली. हेही होण्याची काही अपेक्षा नाहीये आत्ताच्या या सगळ्या व्यवहारामध्ये आणि आपल्या एकूण व्यवस्थेमध्ये. अजिबात नाही. याचा एक मुद्दा मी माझंच उदाहरण देतो. हे दिसतंय आणि आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. ती कुणा एकाची जबाबदारी नाही, सगळ्या राजकीय पक्षांची, सगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांची ती सामूहिक जबाबदारी आहे असं मला वाटतं. पण विनायक आंबेकरजी, ते तेव्हा होईल ना जेव्हा राजकीय नेते, आपल्या पक्षाचा नेता असतील तेव्हा राजकीय पक्ष आणि नेते ते मान्य करतील. जर आपण ब्लँकेटली त्यांना असं म्हणायला गेलो की त्यांनी काहीच नाही केलं तर हे कसं शक्य आहे? तुम्हाला जर सगळंच योगायोग वाटत असेल, म्हणजे ज्या खात्याचे मंत्री आहेत त्या खात्यातल्या बँकांनी, त्या खात्याच्या अधीन असलेल्या बँकांनी कर्ज देणं हाही योगायोग आहे. ज्या 3 बीड्स झाल्या त्याच्याशी त्यांचा संबंध असणं हाही योगायोग आहे. त्या बीड्स मधले आकडे ज्या पद्धतीनं भरले गेले हाही योगायोग आहे. त्या बीड्स मधली भाषा ज्या पद्धतीची वापरली गेली हाही योगायोग आहे. जर हा सगळाच योगायोग असेल, जितक्या लवकर हे सगळं झालं हाही योगायोग आहे. हा जो सगळा योगायोग आहे असं म्हणून जर आपण टाळायला गेलो आणि आपण म्हणू की नाही राजकीय पक्षांनी आणि समाजाने याची जबाबदारी घ्यायची, तर मग फक्त लोकांवर असेल तेव्हा ती जबाबदारी घेण्याची भाषा, आपल्यावर आलं की त्याला योगायोग म्हणायचं, हे दुटप्पी कसं काय चालणार? भारतीय जनता पार्टीची कायम झिरो टॉलरन्सची भूमिका आहे आणि ती कायम राहील. जर याच्यातून असं काही निघालं तर मला वाटत नाही की माननीय देवेंद्रजी याच्यामध्ये कुणालाही माफ करतील आणि त्यांनी ही भूमिका स्पष्ट केलेली आहे माध्यमांच्या समोर. निघणार कसं? चौकशी तर व्हायला हवी. मी 1 मिनिट बोलू का? कोण आहे? कोण बोलणार? मला दिसलं नाही. मी विजय कुंभार बोलतो. हा, विजय सर मी विजय बोला. कुंभार. सॉरी. पहिली गोष्ट म्हणजे आता राजकीय पक्षांनी असं सांगितलं की आपली सामूहिक जबाबदारी, परंतु ही सामूहिक जबाबदारी
घेतली तर स्वागत आहे. 1998 साली पुण्यातल्याच एका भूखंड तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या दावाने बळकावला होता. मी अगदी सुप्रीम कोर्टापर्यंत गेलो आणि म्हणजे ज्या कारणासाठी ती जागा राखीव होती ती बाकी 9 मजले पडू नये. दुसरी एक जमीन आहे सहकार नगरला, त्याच्या संदर्भामध्ये मी कोर्टात गेलो. ती जागा अशीच राजकारण्यांनी बळकावली. 2 वेगवेगळ्या पक्षाचे होते. त्याच्या बाबतीत ती निर्णय आला, त्यांच्या विरोधात गेला. त्यानंतर पुण्यात लँड अलॉटमेंट पॉलिसी झाली, तरीही जागा बळकावल्या जात आहेत. त्यानंतर आणखी एक खासदार होते, त्यांचीही जमीन परत घेण्यात आली. त्यांनी नंतर ती टेंडर म्हणून घेतली. परंतु लढायचं तरी किती? इतक्या वेळा आम्ही कोर्टात गेलो, नियम झाले, मी पुण्यापुरतं बोलतोय, तरीही राजकारणी सुधारले नाहीत. त्यांनी त्या नियमातून बगल देऊन कशी कागदपत्र कशा जमिनी बळकावायच्या याच्यातच जास्त लक्ष दिलं आणि सर तुमचा आवाज परत एकदा माझ्यापर्यंत येत प्रशासनाने नाही. नेहमी सहकार्य केले आणि तेही नेटवर्कचा इश्यू आहे बहुतेक. प्रशांत जगतापजी, चला शेवटच्या कमेंटसाठी तुमच्याकडे येते. तुम्ही आता या प्रकरणाच्या मुद्द्यानं तुम्ही मुरलीधर मोहोळ यांच्यावर आरोप करताय वगैरे सगळं मान्य झालं, पण तुमच्याच पक्षातले आणि आता जो तुमचा पक्ष फुटलाय, चला अर्धे नेते बाहेर गेले तसं समजूया, पण तुमच्या पक्षातल्या नेत्यांचे जर रेकॉर्ड्स काढले तर काय आहे? म्हणजे सगळ्या पक्षातल्या तुमच्या प्रमुख नेत्यांकडे प्रचंड गडगंज जमिनी, राजकारणात आले नाही की 10 वर्षांमध्ये गडगंज जमिनी, हे असले व्यवहार झाल्याशिवाय होतात का? म्हणजे एक वेळ तुम्ही आत्ताच्या नेत्यांना म्हणाल, त्यांना त्यांच्या व्यवहारावर प्रश्नचिन्ह निर्माण कराल, पण ही प्रथा जी तयार झालेली आहे त्याच्यामध्ये काय तुमच्या पक्षाचा हात नव्हता किंवा तुमच्या पक्षाचे नेते नव्हते हे तरी कसं म्हणायचं? मुळात आता गल्लीपासून दिल्लीपर्यंत मागची 11.5 वर्ष भाजपची सत्ता आहे. देवेंद्र फडणवीसांपासून नरेंद्र मोदीजी, अमित शहा हे सगळे कारभार पाहतात. त्यांनी ज्या ज्या लोकांवर आरोप केले त्या लोकांना पुढे त्यांनी काय केले सगळ्या देशाला माहिती. त्याच्यामुळे आज जर या ठिकाणी भाजपच्या प्रवक्त्यांचा आमच्या कुठल्या नेत्यांवर आरोप असेल तर त्यांनी खुशाल चौकशी करावी आणि लवकर चौकशी करावी, जेणेकरून दूध का दूध पाणी का पाणी होईल. माझं मुळात सांगणं असं आहे की या सगळ्या गोष्टी होत असताना आज तुम्ही नका या ठिकाणी खूप नका गुड गव्हर्नर्स आणि या ठिकाणी आजच्या दिवसा नका बोल लावून त्या ठिकाणी लोकांना फसवतायत. हे थांबवा आणि नसल थांबवतायत तर मात्र सांगा की या ठिकाणी मागच्यांपेक्षा आम्ही आणखीन वाईट होतो. त्यामुळे हे सगळ्या समाजासाठी हे धोकादायक आहे. आणि मला जाता एवढंच एक सांगायचं आहे की एखाद्या चोराने चोरी केली तर पकडला गेला आणि तो जर म्हटला की मी सगळा मुद्देमाल परत केलाय, आता मला काय अटक करू नका, मला काय तुरुंगात टाकू नका, तर मग मात्र देशातले सगळेच चोर सोडून द्यावे लागतील. त्याच्यामुळं या ठिकाणी जागा हडपण्याचा प्रयत्न झाला होता. जे दोषी असतील त्यांच्यावर कार्यवाही व्हावी. ती कारवाई जर झाली नाही तर मात्र कुठल्याच राजकारण्यावर सामान्य नागरिकाचा विश्वास राहणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. सामान्य नागरिकाचा विश्वास जमिनींच्या व्यवहारांवर तर नक्की राहणार नाही. आणि ते काय फक्त त्याच्यासाठी कारण हा व्यवहार नाहीये, त्याच्यासाठी आधीच्या अनेक व्यवहार आहेत ज्यांचं कारण आहे. आजच्या दिवसात पण जवळपास म्हणजे आज संध्याकाळी आम्ही जो कार्यक्रम करतो त्याच्यातही आम्हाला जमिनींच्या व्यवहाराबद्दलच बोलावं लागलं होतं. मुंबईतला व्यवहार होता, भाजपच्या मुख्यालयासाठी जी जागा घेण्यात आली होती त्याच्याबद्दल बोलावं लागलं. संध्याकाळी आता आपण या व्यवहाराबद्दल बोलतोय आणि महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात या व्यवहारांबद्दल बोलावं लागतंय. या पुण्यातल्या प्रकरणामध्ये काय गंभीर आहे? या पुण्यातल्या प्रकरणामध्ये गंभीर हे आहे की जी मोडस ऑपरेंडी घालून दिलेली आहे. एखादी जमीन जी सामाजिक कार्यासाठी वापरली जाते, ज्याच्यावर लाखो मुलांचं भवितव्य अवलंबून आहे, ती जमीन ताब्यात घेण्यासाठी काय करता येऊ शकतं, कुठला सापळा रचला जाऊ शकतो, याची जे उत्तम उदाहरण घालून दिलेलं आहे ना, ते उदाहरण भविष्यामध्ये रिपीट केलं जाऊ शकतं. इथं म्हातारी मेल्याचं दुःख नाहीये, इथं काळ सोकावण्याची भीती आहे. कारण हा व्यवहार रद्द जरी झाला तरी असला मार्ग वापरून व्यवहार करता येतात, ही जी एक पद्धत सगळ्यांना कळलेली आहे ना, त्याची भीती वाटते. जर आपल्याला राजकीय वरदहस्त असेल, आपल्या हातामध्ये राजकीय ताकद असेल, आपण प्रशासनाला हवं तसं मोडू शकू आणि आपण बिल्डरांची मदत घेऊ शकू. इतकं त्रिकूट जर जमवता येत असेल तर जमीन पुण्यातली असो, मुंबईतली असो, नाहीतर देशातल्या आणखीन कुठल्या कोपऱ्यातली असो, आम्ही ती मिळवणारच असा विश्वास या व्यवस्थेनं या सगळ्यांना दिलेला आहे. तो विश्वास जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत आपल्याला हवे तसे कायदेशीर व्यवहार दिसणार नाहीत. पण तो दिवस हा अजून तरी नजरेच्या टप्प्यात दिसत नाहीये. कारण सत्ताधारी असो किंवा विरोधक असोत किंवा इतर कुठल्या राजकीय पक्षाचे नेते असू देत, फायदा दिसला की प्रत्येक जण फायद्याच्या मागे जातो. आणि म्हणूनच मी म्हटलं, हा प्रश्न फक्त कायद्याचा नाहीये, हा प्रश्न जितका कायद्याचा आहे तितका समाजाचा आहे आणि त्याही पेक्षा मोठा हा प्रश्न नैतिकतेचा आहे. ज्या समाजामध्ये नैतिकता नसेल तर मग हे व्यवहार आज एक रद्द होईल, उद्या शेकड्याने होतील. इतकंच सत्य आहे. आपण सगळेजण या चर्चेमध्ये सहभागी झालात, सगळ्यांचे मनापासून आभार.
आणि लक्षवेधीमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.